कृषी संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यासाठी पुरेसा निधी देणं हे देखील गरजेचं आहे। परंतु गेल्या अनेक दशकांपासून कृषी संशोधनाला सरकारी पातळीवर दुय्यम स्थान मिळतं असं दिसतंय। त्यामुळे वातावरण बदलासारख्या समस्येशी दोन हात करताना कृषी संशोधनाला महत्त्व देण्यासाठी सरकारने बजेटमध्ये कृषी संशोधनासाठी भरीव तरतूद करावी अशी मागणी पुढे येते। आता मागच्या बजेटमध्ये कृषी संशोधनासाठी आणि विकासासाठी 9,941 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती। आता समजा कृषीच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये 1 रुपया गुंतवला तर या सगळ्या क्षेत्रांमधून जे काही मूल्यवाढ होते किंवा जो काही परतावा मिळतो तो संशोधनातून जास्त मिळतो। संशोधनामध्ये जर 1 रुपया गुंतवला तर त्या 1 रुपयाचे 1 रुपया 20 पैसे होतात। हाच 1 रुपया जर खत अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना दिला तर त्याचे 88 पैसे होतात। ऊर्जा अनुदान म्हणून 1 रुपया दिला तर त्याचे 79 पैसे होतात। आणि हाच 1 रुपया जर शिक्षणासाठी खर्च केला तर त्यातून जी मूल्यवाढ होते ती 97 पैशांची होते। आणि रोडच्या कामासाठी जर हा 1 रुपया गुंतवला तर 1 रुपया 10 पैशांची मूल्यवाढ होते।